ऐसी अक्षरे रसिके. आजचे साहित्यिक आहेत रा ना पवार. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, क्षणभर उघड नयन देवा, देवा बोला हो माझ्याशी. या भक्तिगीतांनी कवी रा ना पवार हे मराठी माणसाच्या घराघरात नि मनामनात पोचले. साधी सोपी आणि भावपूर्ण रचना हे राणा पवारांचं वैशिष्ट्य. त्यांचा जन्म 29 जुलै 1921चा तर मृत्यू 5 नोव्हेंबर 1992चा. राणा पवारांनी आधी मेळ्याकरता गाणी लिहिली. त्यातल्या काही गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्या महाराष्ट्रात घरोघर पोचल्या. नामवंत गायक गायिकांनी ती गाणी मैफलीतनं गायली. जवळजवळ 50 वर्ष राणा पवार कवितेच्याच धुंदीत होते. कविता सुबोध असावी, ती निरक्षरालाही कळावी असं त्यांचं मत होतं. त्यांचं लेखनही स्वांतसुखाय असूनही वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारं होतं. कविता लेखन हा आत्माविष्कार आहे आणि कवितेनं जगण्याचं काही आश्वासन द्यावं असं राणा म्हणायचे. नाटकाचं राणांना विलक्षण वेड. त्यांनी नकलांचे उत्तम कार्यक्रम सादर केले. स्वतः नाटकांमधून भूमिका केल्या. काही प्रहसनं लिहिली. आयुष्याच्या उत्तर काळात कविराय रामजोशी हे नाटकही लिहिलं. बहुजनांच्या सुखदुःखाला शब्दाकार देणारा हा कवी आयुष्यभर लिहित होता. पण त्यांच्या हयातीत त्यांचा कविता संग्रह निघाला नाही. तो त्यांच्या मृत्यूनंतर सावळ्या विठ्ठला या नावानं प्रसिद्ध झाला. कोंबडा ही राणांची कविता काळजाचा ठाव घेते. घटकाभरात मानेवरती फिरणार आहे ज्याची सुरी, घटकाभरात मानेवरती फिरणार आहे ज्याची सुरी, त्याच निर्दय माणसाला कोंबडा अरबून जागे करी. माणसाच्या या राज्यामधली न्यायाची ही रीत खरी, जागे करणाराला माणूस चिरंतनाची झोप देई. मला वाटते माणसाला शिकवित आहे नवीन काही, मला वाटते माणसाला शिकवित आहे नवीन काही, बुद्धिजीवी माणसाला तो नवा मंत्र देई. मृत्यू समोर दिसला म्हणून कर्तव्याला विसरू कसा, मृत्यू समोर दिसला म्हणून कर्तव्याला विसरू कसा. माणसा रे, या वचनाचा हृदयावरती ठेव ठसा, या वचनाचा हृदयावरती ठेव ठसा. राणा पवारांनी विविध स्वरूपाच्या कविता लिहिल्या. भक्तिगीतं, समरगीतं, प्रबोधनपर गीतं, सामाजिक सुखदुःखाची कविता त्यांनी विपुल प्रमाणात लिहिली. आपलं लेखन कुणालाही कळेल इतकं सुबोध आणि प्रासादिक असावं अशी त्यांची धारणा होती. ते म्हणतात, कविता अशी असावी जी वाचता कळावी, कविता अशी असावी जी वाचता कळावी. कुसुमास हास वावे, वज्रास लाजवावे, टाहोस शांत व्हावे, करुणेस जोजवावे, टाहोस शांत व्हावे, करुणेस जोजवावे. कधी ती प्रसंग येता रणचंडिका ही व्हावी, कधी ती प्रसंग येता रणचंडिका ही व्हावी. कविता अशी असावी जी वाचता कळावी. जीवनाचे विविध रंग राणांच्या कवितेनं उत्सुकपणे टिपले. प्रतिकूल परिस्थितीत या कवितेनंच राणांना सोबत केली. काव्याची जन्मभर भाविकपणे उपासना करणारा हा कवी कवितेमुळेच जगला, कविता होऊन जगला. ऐसी अक्षरे रसिके. आजचे साहित्यिक होते रा ना पवार. काव्यगायन प्रशांत देशपांडे. काव्यवाचन रजनीश जोशी. संहिता लेखन दत्ता हलसगीकर यांनी केलं होतं. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.